हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 11 राज्यांमध्ये 93 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपुष्टात। देशभरामध्ये 64% मतदान, तर आसाममध्ये सर्वात जास्त 75%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार 54% मतदानाची नोंद। कोल्हापुरात सर्वाधिक 64%, तर बारामतीत सर्वात कमी 46% मतदान। इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मिशन कॅन्सल हाच अजेंडा असेल। राम मंदिराचा निर्णयही बदलेल। बीडमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार, त्यानंतर इंडियाची झेंडी कोणी उचलणार नाही। नगरमधील प्रचार सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल। 4 जूनला तुमच्या बुरसटलेला माल केराच्या टोपलीत फेकू, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पलटवार। अजित पवार गटानं मतदानासाठी पैसे वाटले। रोहित पवारांकडून 2 व्हिडिओ ट्विट करत आरोप, तर सोशल मीडिया हाताळण्यात तो एक्सपर्ट, त्याला दुसरं काम नाही, अजितदादांचं उत्तर। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप, संबंधितावर कारवाई करण्याची मागणी। ईव्हीएम हॅक करणारे आरोपी संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात। संभाजीनगरमधील बड्या नेत्याला ईव्हीएम हॅक करण्यासाठी 2.5 कोटींची होती ऑफर। काँग्रेसकडून पाकिस्तानला आतंकी हल्ल्यात क्लीन चिट देण्याचं काम। काँग्रेस नेते अतिरेकी कसाबची बाजू मांडतात। वडेट्टीवारांच्या 26/11 हल्ल्याच्या वक्तव्यावरून मोदींनी काँग्रेसला घेरलं। हरियाणात भाजपला झटका, 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला। काँग्रेसला पाठिंबा देणार मुख्यमंत्री नायब सिंह सेनानी। 88 पैकी 43 आमदारांचं समर्थन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।